सर्पमित्र सुरेंद्र उर्फ नागेश गावंड पांडापूर पेण 16 जानेवारीला पांडापूर गावातील राजेंद्र चोगले ह्याच्या घराच्या पाठीमागे साप आहे हे दूरध्वनीवरून कळाल्यानंतर आम्ही तात्काळ तिथे जाऊन सापाचं रेस्क्यू केलं। गोणस जातीचा अतिविषारी जवळजवळ 4.5 फूट लांबीचा साप त्याला सुरक्षित पकडले आणि साप पकडल्याची माहिती स्वाती डुमरे वनक्षेत्रपाल अधिकारी वडखळ यांना दूरध्वनी करून खबर देऊन साप पकडण्याची माहिती दिली आणि त्यांनी आज त्याच्या खात्याची गाडी पाठवून त्यांचे कर्मचारी राठोड सोनवणे व महाडिक विघ्नेश गावंड सापाला जंगलामध्ये सुरक्षित सोडून त्यांनी जीवदान दिले। समाजासाठी मी आज काम करत आहे। विषारी बिनविषारी मी सुरेंद्र उर्फ नागेश गावंड सर्पमित्र म्हणून मी आज अनेक वर्ष समाजासाठी मी आज काम करत आहे। विषारी बिनविषारी सापांना पकडून त्यांना सुरक्षित जंगलामध्ये सोडून त्यांना जीवनदान देणे एक कर्तृत्व म्हणून मी हे काम करत आहे। आज राजेंद्र चोगले पांडापूर आमच्या गावामध्ये त्यांच्या घराच्या पाठीमागे जवळजवळ अंदाजे एक 4 फूट लांबीचा एक 2-2.5 किलो वजनाचा हा अतिशय विषारी असा घोणस जातीचा हा साप आपण त्याला आता पकडलेला आहे। आता जवळजवळ थोडंसं असं तपकिरी कलरचा आणि त्याच्या अंगावर एक मण्यांची अशी एक माल असते आणि त्याचं तोंड जे आहे ते अजगरासारखेच असते। काही लोक याला अजगरच समजतात, पण हा घोणस जातीचा विषारी साप आहे आणि आता आपण त्याला सुरक्षित पकडलेला आहे आणि त्याला आपल्या जंगलाच्या सानिध्यात सोडून त्याला जीवदान देणार आहोत।